माहिती पाहणार आहोत. त्यासाठी एक छोटं नाटक सादर करत आहोत. सर्वजण क्लासमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात देशमुख सर लेक्चर घेण्यासाठी क्लासमध्ये येतात. हॅलो हॅलो. सर्वजण क्लासमध्ये बसलेले असतात. देशमुख सर लेक्चर घेण्यासाठी क्लासमध्ये येतात. सर्वजण क्लासमध्ये बसले असतात. देशमुख सर लेक्चर घेतात. सर्व विद्यार्थी काळजीपूर्वक लेक्चर अटेंड करत असतात. सरांचे लेक्चर संपते. त्यानंतर साक्षी पाणी पिण्यासाठी क्लासरूमच्या बाहेर येते. तेवढा रोहन उशिरा कॉलेजमध्ये येतो. साक्षी हाय रोहन, एवढा उशीर झाला आणि 3 दिवस गैरहजर होतास. ठीक आहेस ना? हा ठीक आहे, फक्त जरा झोप जास्त झाली होती आणि 1-2 लेक्चर मिस झालं तर काय होतं एवढं. तू एवढा हलक्यात घेतोयस रोहन. सरांनी सांगितलं तुझा अटेंडन्स 60% वर आलाय. 60%? हो एवढं कमी? हो, सरांनी तुला भेटायला सांगितलं. भेटून घे. ठीक आहे सर. यानंतर रोहन आणि साक्षी क्लासरूम मध्ये येतात. दुसरे सर क्लासरूम मध्ये प्रवेश करतात. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, प्लीज सिट डाऊन. थँक्यू सर. अटेंडन्स द्या. साक्षी, प्रेझेंट सर. राहुल, स्वरा, प्रेझेंट. रोहन. प्रेझेंट सर. अरे रोहन, तू गेल्या आठवड्यात 3-4 दिवस गैरहजर होतास. हो सर, घरी भावाचं लग्न होतं तर घरीच राहायला लागलं सर. अरे, अटेंडन्स पॉलिसीनुसार आपल्या 80% अटेंडन्स ही महत्त्वाची आहे. तू जर असं सातत्याने जर गैरहजर राहिलास तर तुला एक्झाम फॉर्म भरता नाही येणार, तुला प्रॅक्टिकल नाही करता येणार, तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही मिळणार. सर मी घरी पण अभ्यास करत होतो सर. आणि विद्यार्थी म्हणजे फक्त अभ्यास, शिस्त आणि सातत्याचं मिश्रण असतं. हो सर, जेव्हा आम्ही ग्रुप स्टडी करतो त्यावेळेस पण तो नसतो सर. प्रॅक्टिकलला देखील तो ऑप्शन असतो सर. त्यामुळे त्याला आरपीसी काउंट, डब्ल्यूसी काउंट, ब्लिडिंग टाइम, शॉटिंग टाइम, शक्य त्याला बीपी देखील घेता येत नाही सर. रोहन, समजून घे, आपलं आयुर्वेद हे एक प्रोफेशनल कोर्स आहे. यामध्ये BA वगैरे सारखं नाही आहे. सर मला वाटलं नव्हतं की अटेंडन्स एवढी पण महत्वाची असते, पण मला आता समजते सर. मुळात BMS एक्सटर्नल असा कोर्सच अवेलेबल नाही आहे. त्यामुळे तू सातत्याने प्रेझेंट राहा. हो सर. तू या लेक्चर झाल्यानंतर प्रिन्सिपल मॅमला भेटून घेशील. तर मुलांना आपण उद्या युरिन कलेक्शनचं प्रॅक्टिकल पाहू. सगळेजण प्रेझेंट राहा. थँक्यू सर. लेक्चर संपल्यानंतर रोहन प्रिन्सिपल केबिन मध्ये येतो. मे कम इन मॅम. एस कम इन. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रोहन. हा बोल, काय झालं? ते मी 4-5 दिवस अब्सेंट होतो तर सरांनी मला तुम्हाला भेटायला सांगितले. तू अब्सेंट होता हा मॅम. का? ते घरी भावाचं लग्न होतं त्यामुळे अब्सेंट होतो. रोहन, या अगोदर पण तुझी प्रेझेंटी खूप कमी आहे. हा मॅम, मला कळते, मी चूक करत होतो पण आता नाही करणार मॅम. रोहन, कमी अटेंडन्स म्हणजे आम्हाला वाटतो की विद्यार्थी अभ्यासापासून दूर जातोय. आणि हा रूल तुला शिक्षा करण्यासाठी नाही. हा रूल तू पुढे जाऊन योग्य मार्गावर जावा यासाठी आहे. ठीक आहे मॅम. आणि जर उद्या तू अटेंडन्स नाही केला, कंपल्सरी नाही केला, तर उद्या तुझ्या प्रोफेशनल लाईफ टायमिंग मध्ये तुला कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. आणि अटेंडन्स म्हणजे ही तुझ्या रोजच्या लाईफची सवय आहे. सॉरी मॅम, मी राईट प्रेझेंट. रोहन, तू चांगला विद्यार्थी आहेस. फक्त रेग्युलर येण्याची गरज आहे आणि कॉलेजला वेळेवर येत जा आणि लेक्चर मिस नको करत जाऊ. हो सर. मॅम सर, मी आता रेग्युलर अटेंडन्सवर लक्ष देईल आणि रोज प्रेझेंट राहील. ठीक आहे, जा. थँक्यू. यानंतर रोहन आणि साक्षी पुन्हा भेटतात.
रोहन, हा साक्षी. आता नियमितपणे कॉलेजला येत जा. हो साक्षी. यानंतर सर्व पात्र सोबत. प्रेझेंटी म्हणजे फक्त हजेरी नाही तर आपली जबाबदारी आहे. अभ्यासात सातत्य आणि विद्यार्थी म्हणून शिस्त यामुळे भविष्य मजबूत बनते. अटेंडन्स पॉलिसी ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक मार्गदर्शक रेषा आहे. रेग्युलर अटेंडन्स म्हणजे स्ट्रॉंग लर्निंग प्लस बेटर फ्युचर.